नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका धमाकेदार, थ्रिलिंग आणि फुल सायबर ड्रामामध्ये. जरा कल्पना करा, एक कॉलेज, एक स्कॉलरशिप आणि एक ब्राईट स्टुडंट. त्याच्या जीवनात येतो एक सायबर ट्रॅप. आजचं हे नाटक फक्त हसी मजाक नाही, तर एक अलर्ट आहे सगळ्यांसाठी. सतर्क रहा, टेकी रहा, स्टे ट्यून, कारण होतोय एक सायबर अटॅक. पण येणार आहे एक अनएक्सपेक्टेड कमबॅक. कसं आहे मित्रांनो, काय करताय? हो आपला स्कॉलर आला बघा. बाय द वे स्कॉलरशिप आली की नाही? आजच येणार होती, अजून तर काय मेसेज आला नाही, पण आजच नक्की येईल. ए रिया, स्कॉलरशिप आली बघ, तुला 75,000 रुपये आले. यावेळी मी नक्की लॅपटॉप घेईन. अरे वा, मग तर पार्टी फिक्स ना? ब्रो प्रोटीनची की पार्टीची अब वा रे भाई, तसं मी पण अप्लाय करणार होतो, बट मी टेस्टची स्कॉलरशिप जास्त भेटली असती. अरे काय चालू आहे रिया, बघ ना किती कॉल्स आणि ओटीपी येतोय. रियाशी रियाश बघा ना काहीतरी, काय चालू आहे? अरे चांगली चिल रे, नको एवढं टेन्शन घेऊ. काही नाही होणार तुझ्या स्कॉलरशिप. अरे कसं टेन्शन नको घेऊ रे, आज एक स्कॉलरशिप आली होती. काय झालं तर आई बाबा जीव येतील माझा. ब्रो हे बघ, कॉल नंबर आहे, मी कॉल कॉम्पिंग केली त्या फोनवर. एकदा MIT टेक्सर काय यस, तू पण ना, किती टेन्शन आलं होतं. मला वाटलं मोबाईल हॅक झाला का. अरे चिल. सच बता, पुलिस स्टेशन आने का सोचा था तुमने? बास मस्ती खूप झाली आता. नाव रिअल अपडेट. मी एक व्हर्च्युअल इंटर्नशिप जॉईन केली आहे सॅबिट्रॉनिक्स कंपनीमध्ये. अरे वा रिया, सायबर प्रोडक्ट्स इंटर्नशिप नेक्स्ट लेवल टेक क्वीन निघालीस रे. तसं मी पण अप्लाय केलं एक वर्कल इंटर्नशिपसाठी, ते एलॉन मस्कच्या सिक्रेट टेक लॅबमध्ये. एरल मस्टची सिक्रेट टेकला यश खरंच. अच्छा हो, म्हणजे काय तुझा मार्स होते वायफाय सेटअप करणार आहे. बस पासवर्ड 1 2 3 ठेवू नको काय का? करणार तू? नहीं मैंने भी इंटर्नशिप में अप्लाई किया है नासा में. फुल जीरो ग्रेविटी में फुल आई एम स्ट्रॉन्ग माइंड्स. सीट तू पण ना यार, या यश सोबत राहून जाम फेकुचन झालाय. बाय द वे रिया, मला पण तुझ्या की इंटर्नशिप मिळाली, तेवढी जरा घरच्यांना मदत होईल. भेटेल रे साई तुला पण इंटर्नशिप, नको टेन्शन. चला ठीक आहे, भेटू उद्या. बाय. तर मंडळी, आता आपण पाहिलं आपल्या नाटकातला एक ब्राईट स्टुडंट, म्हणजेच आपला साहिल. आता बघूया त्याच्या घरी काय होतंय. आई आलास बाळा? आई, माझी स्कॉलरशिप आली बघ, पुढे 75,000 रुपये आले. यावेळी आपण नक्की लॅपटॉप घेऊ. हा हो रे बाळा, तू बाबा आले ना की त्यांना पण सांग, ते खूप खुश होते. हो आई, आता जशी रियाला इंटर्नशिप भेटले तशी मी पण शोधतो. टेक कोरेक्स इंटर्नशिप नवी कंपनी वाटते. इलॉन मस्कचा कझिन लागतो तो काय, आणि 25,000 स्टायपंड. आता तर लाईफ सेट आहे. वाव, पटकन रजिस्ट्रेशन करून टाकतो, नाहीतर ती चांगली संधी गमावून बसेल. सगळी काय ती स्वामीची कृपाच माझ्यावर. बँक दिले तर काय, स्टायपंडचे पैसे आणि स्कॉलरशिपचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे 75,000 आणि 25,000 माझ्या अकाउंटवर. येस, रजिस्ट्रेशन फीस पण सर ठीक आहे, 50 रुपये तर आहे. एवढी इन्व्हेस्टमेंट तर मी करू शकतो माझ्या फ्युचरसाठी. कोई कंपनी लोगों टाइट डेडलाइन, बस ऐसा किया कि सामने वाला क्लिक करेगा ही. अब अकाउंट वेरिफिकेशन फी के बहाने 50 रुपये मांगूंगा, और उसके साथ उसकी बैंक डिटेल्स भी कैप्चर हो जाएंगी. फिशिंग सिर्फ टेक्नोलॉजी का नहीं, एक इमोशनल गेम है. इंटर्नशिप, स्कॉलरशिप, फ्री रिवॉर्ड्स, डेट कुछ भी हो सकती है. ट्रैप एक ही है, एक OTP एंटर करते ही रियल टाइम अकाउंट एक्सेस मिल जाएगा एंड सारा पैसा साफ. स्कॉलरशिप मिली थी ना, नाउ यू आर फंडिंग माय वेकेशन. अरे बापरे, हे काय झालं? पहला स्टेप, रियल वेबसाइट का क्लोन बना, फॉन्ट, लोगो, कलर्स सब कॉपी पेस्ट. अब अप्लाई नाउ का बटन मेरे ट्रैक पर जाता है, जो यूजर के लॉगिन क्रेडेंशियल्स कैप्चर कर लेता है. अब लाइव स्क्रीन कैप्चर करने के बाद पहले OTP डालकर अब उसका अकाउंट एक्सेस कर लेता हूँ. लाइव लॉगिन, लाइव पैसा ट्रांसफर हो जाता है. विक्टिम को लगा कि लॉगिन फेल हो गया, पर अकाउंट ऑलरेडी क्लियर हो चुका है. स्कॉलरशिप लेके उस गधे को इंटर्नशिप ऑफर की, और उस स्कॉलरशिप पे पैसे मैंने ले लिए.
पहली इंटर्नशिप है जिसमें पैसे दिए नहीं लेते जाते हैं. हा 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 हा. आई माझे स्कॉलरशिपचे पैसे गेले. काय रे काय झालं साहिल तुला? काय केलंस तू आता? आई माझे स्कॉलरशिपचे 75,000 रुपये गेले. अरे माकडा, त्याच्यासोबत भले 3,500 रुपये पण गेले ना. गाडो कुठला ते कोण सांगणार? हा, फेकून दे तुझा तो फोन. आग लाव तुझ्या त्या फोनला. आई मी फक्त इंटर्नशिपचा फॉर्म भरला होता. इंटर्नशिपच्या नावाखाली किती पैसे घालवलेस तू? अहो येता का बघा यांनी काय केलं. किती पैसे घालवले हो आपले. काय झालं? नेटवर्क चालू नाही का? कसलं एवढं ओरडतेस? ऐकू येतं मला साईच्या आई. तुमच्या मुलाचं डोकं बंद झालंय. हॅकरने सगळे पैसे खाल्ले हो आपले. हॅकर? तो टीव्ही मधला विलन का? मी तर समजायचो आपल्या CID वरच दाखवतात. हा हॅकर आपल्या घरात कसा आला? त्या वायफाय मधून शिरला की काय? नाही हो बाबा, हॅकर म्हणजे चोर ऑनलाईन चोर. ऑनलाईन सर? त्या वायफाय मधून शिरलाय वाटतं. तुला सांगितलं होतं तो गल्लीतला केबलच चांगला, वायफाय नको. कोण ऐकतं माझं या घरात? मी म्हटलं होतं तरी जास्त फोन वापरू नको. नवीन लॅपटॉप घ्यायचा होता ना तुला, आणि हे तू काय करून बसलास रे देवा? हे काय होऊन बसलं? स्वतःला मोठा टेक्झिनियस समजत होतास ना, त्याचाच भिकारी झालायस, भिकारी. साईच्या आई रडू नको, टेन्शन नको घेऊ. आता जे झालं त्याचं आपण काय करणार? झाली चूक. हे स्कॉलरशिपचे पैसे त्याचे पैसे होते, त्याला त्याची अक्कल असावी. पण आपला मुलगा येडा नाही, त्याला त्या गोष्टीचे गिल्ट नक्कीच असेल. आई मी पोलिसकडे जातो आणि कंप्लेंट करतो आणि त्या हॅकरला नक्कीच शोधतो. हो मग तू गेलंच पाहिजे आणि त्यांना विचार जेलमध्ये इंटर्नशिप भेटते का ती. आता एक काम कर, मोबाईलचा पासवर्ड म्हणून ठेव, म्हणजे तो हॅकर पण कन्फ्युज होईल. सायलीचे बाबा गप्पा बसावं तुम्ही. आणि तू उभा काय, लवकर जा ना. आई थांब जरा, 1930 कॉल करून दे. सायबर क्राईमची कंप्लेंट तिकडे घेतात. अरे पण तू प्रत्यक्षात कंप्लेंट कर ना. तुला काही गांभीर्य नाही का? एवढे पैसे गेले. अहो बघा ना हा काय करतोय. काय चाललंय साई? आई सांगते तसं कर ना. आई बाबा, असा हा सायबर क्राईम झाला तर 1930 वरती कॉल करायचा असतो. ते सांगतील त्या पोलीस स्टेशनवरती जायचं. लोकल पोलीस स्टेशनवर जाऊन काय फायदा नसतो. हॅलो, नमस्कार. सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर आपलं स्वागत आहे. मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. तुम्हाला कशी मदत करू शकतो? नमस्कार सर, मी साहिल बोलतोय. माझ्या बँकेमधून 78,500 रुपये बिना माहितीचा ट्रान्सफर झाले आहेत. मी फिशिंगचा शिकार झालो आहे. ओके साहेब, काळजी करू नको. तुमची सगळी माहिती ध्यानपूर्वक सांगा. तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि बँक अकाउंटचे लास्ट 4 डिजिट्स द्या. सर, पूर्ण नाव साहिल मोहिते. फोन नंबर 9930393362. बँक अकाउंटचे लास्ट डिजिट आहे 2345. ओके. तुम्हाला कसं माहिती झालं की पैसे निघाले आहेत? काही मेसेज आले का? हो सर, बँकेकडून SMS आला होता की 78,500 डेबिट झाले आहेत आणि बँक बॅलन्स 0 दाखवतो आहे. ठीक आहे. तुम्ही फिशिंग वेबसाईटवरून फॉर्म भरला का? हो सर, एक बँक अकाउंट आला होता. मी OTP टाकला. थँक्स साहेब. मी आता तुमचं केस रजिस्टर करतो. केस नंबर 404 आहे. आता तुम्ही नियरेस्ट सायबर पोलीस स्टेशनमध्ये केस फाईल करायची आहे आणि सगळं प्रूफ तिथे सबमिट करा. ठीक आहे सर, मी लगेच जातो. आतापर्यंत आपण पाहिलं साहिल सोबत कसा स्कॅम होत होता. आता आपण पाहूया आपल्या नाटकातला आउटस्टँडिंग अँड फॅन्टॅस्टिक कॉप म्हणजेच मिस्टर जाधव. सर, सर मी 1930 कॉल केला होता. केस रजिस्टर झाले. केस नंबर 404 म्हणून. सायबर केस? टेन्शन नको घेऊ. जाधव आहे ना, महाराष्ट्र सायबर स्क्वॉडचा अनऑफिशियल ब्रूस विल्स. मी जिथे जातो तिथे फायरवॉल फुटलाच पाहिजे. सर, माझे स्कॉलरशिप पैसे हॅकरने चोरले. काय शिल्लक ठेवलं नाही. हॅकर म्हणजे तो व्हॉट्सअपला होता ना रे, हाय आय नेट स्मॉल हेल्पवाला. तो स्क्रीनशॉट पाठवतो आणि पैसे खातो, तोच का? हो सर, हॅकरने माझे सगळे पैसे उडवले आहेत. बँकेत 0 बॅलन्स दाखवतो आहे. आता मला मदतीची गरज आहे सर. शिंदे शिंदे हा, सर. लॅपटॉप घेऊन ये. सर, मी IP ऍड्रेस ट्रेस केला. हॅकर दुबईमधून सिग्नल वापरतो. आयपी म्हणजे इंटरनेट पोलीस ना रे. वा रे वा, आता आपण डिजिटल पोलीस झालो की काय? कसं एकदम डिजिटल दबंग. नाही सर, IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल असतं.
IP ऍड्रेस म्हणजे तुमच्या घराचा कसा ऍड्रेस असतो सेम तसाच ऍड्रेस असतो, फक्त तो इंटरनेटवरचा. आता IP ऍड्रेस ट्रेस करणे म्हणजे तुम्ही जसं पोस्ट ऑफिस मधून तुमचं पार्सल ट्रेस करता, तसंच आपण त्या डिव्हाइसला ट्रेस करतो. तो कोणत्या जागेवरून नेटवर्कला कनेक्ट झाला हे आपल्याला कळून येतं. त्याचे लोकेशन, नेटवर्क प्रोव्हायडर सगळं माहिती पडतं. मला माहित होतं, मी तर फक्त बघत होतो. तुला किती येत आहे? सर मला मॅक ऍड्रेस पण भेटलाय. मॅक ऍड्रेस? मॅक म्हणजे हॅकर कोणत्या मॅकडी मधून बर्गर वगैरे मागवतोय की काय? नाही सर, मॅक ऍड्रेस म्हणजे प्रत्येक मोबाईल आणि कम्प्युटरचा एक युनिक आयडी असतो. सगळ्या डिव्हाइसला आपण एक असाच नंबर असतो. जसा तुमचा आधार कार्डचा नंबर कसा तसा प्रत्येक डिव्हाइसला असतो सर. सरांचं टेक्नॉलॉजी बघून तुम्हाला वाटत असेल आमचा सर जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा आमचा सर कोंबडी पकडत होता. पण तुम्ही काळजी नका करू, हा शिंदे आहे ना केस 400 सर नक्कीच सॉल्व्ह कर. बॅक टू दी केस. शिंदे, मॅक ऍड्रेस करून जाम मॅकडीचा बर्गर खायची इच्छा झाली रे. बाय द वे साहिल, तू तुझ्या अकाउंटचा ऍक्सेस असा कसा दिला? बघ, माझं ब्रेन म्हणजे कसं एकदम सुपर कम्प्युटर. हॅकरवर रिव्हर्स सायकोलॉजी यूज करून मी माझ्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड एकच ठेवलाय आणि तो ओपी पासवर्ड म्हणजे पासवर्ड 1 2 3. काहीही सजेस्ट नका करू सर. पासवर्ड सगळीकडे सेम ठेवणे खूप रिस्की असते. काय बोलतो? अरे पण शिंदे, माझ्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड आणि इनफॅक्ट जीमेल अकाउंटचा पासवर्ड पण सेमच आहे. तो म्हणजे पासवर्ड 1 2 3. सर पासवर्ड सगळीकडे सेम ठेवणे हे खूप रिस्की असते. आणि पासवर्ड 1 2 3 म्हणजे हॅकरसाठी VIP पासच झाला. आणि तुमचं जे डेटा, तुमचे जे सिक्रेट आहे तुमच्या बायकोला पण माहित नाही, ते पण त्याला कळते. काय बोलतो? शिंदे, मला काय माझ्या बायकोचा मार नाही खायचा बाबा. लवकरात लवकर काहीतरी पासवर्ड सजेस्ट कर बाबा. सर पासवर्ड म्हणजे तुमच्या डिजिटल वर्ल्ड मधली चावीच आहे. स्ट्रॉंग पासवर्ड असा असावा ज्याच्यात लेटर्स, नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर असतात. जसं की sahil@2025. फक्त एकच लक्षात ठेवा की प्रत्येक अकाउंट साठी सेम पासवर्ड यूज करणे खूप रिस्की असते. आता तुमच्या घराला, लॉकरला किंवा कारला तुम्ही सेम चावी ठेवली तर तुम्ही कसं म्हणाल की तुमचे सगळे वस्तू सुरक्षित आहेत? म्हणून एक नवीन पासवर्ड, प्रत्येक ठिकाणी एक नवीन पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे. हे साहिल, हे तू पण लक्षात ठेव. हो सर, नक्की. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, पासवर्ड सगळीकडे सेम असणं हे खूप रिस्की असते. पासवर्ड लक्षात नसेल ना तर पासवर्ड मॅनेजर वापरा, पण पासवर्ड नक्कीच वेगवेगळा ठेवा. लेट्स गो बॅक टू आवर केस 404. सर, तो हॅकर माझे पैसे घेऊन दुबईला फिरतो का काय? सर काहीतरी करा सर. अरे साहिल, तू टेन्शन नको घेऊ. तसा गोकुलना मधला पोपटलाल लग्नासाठी डेस्परेट असतो ना, तसा या पोलीस स्टेशन मधला ऑसम द फॅन्टॅस्टिक इन्स्पेक्टर जाधव म्हणजे मी हॅकरला पकडण्यासाठी फुल्ली प्रिपेअर्ड आहे. तू दुबईला गेलाय पण IP बाउन्स होतोय. आता IP अमेरिकामध्ये दाखवतोय. तू टेन्शन नको घेऊ, हॅकर इथेच आहे. तू येऊ शकतोस, आम्ही हॅकरला नक्कीच शोधू. सर VPN बायपास ऍक्टिव्ह केलाय. लोकेशन ट्रेस होईल 24 तासात. शिंदे, मी काय म्हणतो, तू ट्रेस करत बस. मला ना जाम भूक लागली, मी आधी काहीतरी खातो. ट्रेस तर करू सर आपण, पण मला सांगा VPN म्हणजे काय सर? VPN म्हणजे तेच की मी राहतो ते वसंत पाटील नगर. हे तुमचं टेक्नॉलॉजी सर. VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. तुमच्या घरचा पत्ता नाही. शिंदे, फार बोलतोयस, मला माहित आहे. जास्त बोलू नको, नाही तर डायरेक्ट ट्रान्सफर करेल. सर पण आपल्याला इंटरोगेशनला जावंच लागेल सर. केस हातात आहे. असं म्हणतोस? हो, सर. बरं ठीक आहे, आधी आपण तिकडे जाऊ. जसं आता तुम्ही ऐकलं, जाधव आणि शिंदे जाणार आहेत साहिलच्या कॉलेजमध्ये. हा जो हॅकर आहे तो साहिलचा मित्र नव्हे ना. आता आपण हे सगळं पाहणार आहोत ह्या पुढच्या सीन मध्ये. तुम्ही सगळे साईडचे क्लोज फ्रेंड्स आहात ना? इंटर्नशिपची लिंक तुम्हीच फॉरवर्ड केली होती का? हो सर, ऍक्च्युली मला सायबर प्रोडक्ट सोल्युशन मधून इंटर्नशिपचा मेल आला होता. वेबसाईट छान होती आणि लिंक्डइनवर सुद्धा पोस्ट होती. अच्छा, त्यामुळे साईला वाटले ना मी पण इंटर्नशिप जॉईन करावी. हो सर, त्याला त्याच्या जॉबचं खूप टेन्शन होतं. तो मला बोलत होता की तुझ्यासाठी इंटर्नशिप मला पण मिळाली हवी, म्हणून त्यांनी तो फॉर्म भरला असेल. सर फ्रँकली बोलू का, मला पण ती लिंक आली होती, पण मी जिनियस आहे ना, म्हणून मला वेबसाईटचा HTML वरूनच समजलं ती. क्या तेरे को HTML सब कुछ समझ के सब समझ में आता है. चल नेक्स्ट टाइम. अरे टेकी आहे ना मी, म्हणून मी स्कॅम करून इग्नोर केला. तेरे से ज्यादा इंटर्नशिप की जिम है. शोल्डर एक्स प्रोग्राम है मेरा. 6 weeks of full transformation. हा सेट तर जिम मध्ये बायफ्लेक्स कंपनी उघडे, डायरेक्ट IT. ठीक आहे, जोक्सचा पार्ट. साहिलला व्हर्च्युअल इंटर्नशिपचा मेल आला. त्यानंतर त्याने त्या मेलवर क्लिक केलं आणि त्याच्यासोबत फिशिंग अटॅक झाला. साहिलचा अकाउंटचा डेटा आणि त्याच्या अकाउंटमधले पैसे सगळंच वाईट झालं. भैया
तुमच्या इंटर्नशिप डिपार्टमेंटच्या हेडला बोलून मला जरा त्यांच्याशी बोलायचं आहे. Hello officers, I am Priya Deshmukh, head of the internship coordination cell. I just heard the full story. मी स्टुडंटचं फ्रीडम दिलं होतं एक्सप्लोअर करायला, पण मला वाटतं की फॅक्ट चेकिंग मिस झालं. देशमुख मॅडम, म्हणजे साहिलच्या एक्साइटमेंटमुळे वाटतं हॅकरला एंट्री मिळाली बहुतेक. लिसन एव्हरीवन, सायबरट्रॉनिक सारख्या नावाने वेबसाईट बनवण्यात फक्त 2 तास लागतात. लिंक फॉरवर्ड झाली म्हणजे ऑपॉर्च्युनिटी नाही. आणि फेक इंटरव्ह्यूज हा आजचा नवीन फिशिंग स्कॅम आहे. प्रोफेशनल कंपनीज कधीही गुगल फॉर्मवर कॉन्फिडेन्शियल डेटा घेत नाही. मॅम, आम्हाला कसं समजणार की कोणती इंटर्नशिप रिअल आहे आणि कोणती फेक? खूप छान प्रश्न रिया. सर्वात मोठा पॉईंट, कंपनीची ऑफिशियल वेबसाईट तपासा आणि लिंक्डइनवर अकाउंट व्हेरीफाईड आहे का ते चेक करा. रँडम जीमेल्स, याहू ईमेल्स यावर ट्रस्ट करू नका. आणि एकदा जर इंटर्नशिप साठी तुम्हाला पैसे मागत असतील तर थांबा, हा स्कॅम आहे. प्रोफेशनल कंपनीज कधीही इंटर्नशिपसाठी रजिस्ट्रेशन किंवा व्हेरिफिकेशन फीस घेत नाही. मॅम, मी पण तुमच्यासारखं टेक्निशियस आणि नॉलेजेबल आहे, बट मी कधी मला गाईड नाही केलं. That's where we fail. Cyber awareness is not an individual responsibility. It's a collective defense. मैम, प्रॉब्लम सॉल्व करने के लिए प्रोटीन शेक नहीं ब्रेन पावर लगती है, बट क्या करें? स्ट्रॉंग पासवर्ड्स, व्हेरीफाईड प्लॅटफॉर्म्स अँड फॅक्ट चेकिंग हा आजचा इंटर्नशिप सिलेबस आहे. नाहीतर रेझ्युमे तयार करताना आयडेंटिटी डिलीट होणार. आणि हो, लिंक क्लिक करताना ती लिंक व्हेरीफाईड आहे की नाही हे नक्की चेक करा. HTTP ने सुरू होते की HTTPS ने. HTTP म्हणजे हा तर ट्रॅप पाथ आणि HTTPS म्हणजे हा तर ट्रस्टेड सिक्योर पाथ असतो. ओ मतलब HTTPS मतलब साइट का सिक्योरिटी गार्ड. येस, हो सीड भाऊ. S म्हणजे सिक्युरिटी, जिथे S नाही तिथे सॉरी तयार करा. वा रे शिंदे, तुला फारच टेक्नॉलॉजी दिसतंय. तुमचीच कृपा सर. असंच माझ्यासोबत राहा, लवकरच प्रमोशन मिळेल तुला. हो सर, नक्कीच. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. काही तुम्हाला हॅकर बद्दल कळलं तर मला नक्कीच कळवा. ओके, थँक्यू. चला सर, पोलीस स्टेशनला जाऊन लगेच पुढची शोध घेऊ सर. तर मंडळी, काय वाटतं तुम्हाला, कसं जाधव पकडणार ह्या हॅकरला? साहिलचे पैसे परत मिळतील का की गेले समजायचं? कुठे असेल हा हॅकर? काय शिंदे घेईल शोध? शिंदेची ही हुशारी सोडवेल का ही केस सारी? बुद्धी, भरोसा आणि भूक या तिन्ही गोष्टींचा मेल कसा होतोय आणि केस 404 कशी सॉल्व्ह होते हेच पाहू आपण पुढच्या सीन मध्ये. सर, मला लोकेशन भेटले, चला आपण लगेच तिकडे जाऊ. हो ठीक आहे, जाऊ, पण त्याआधी मला सांग लोकेशन नक्की आहे कुठे? सर, तुम्ही राहता तिथे वसंत पाटील नगर. अरे वा, वसंत पाटील नगर. बरं ठीक आहे, लोकेशनवर जाऊ, पण त्याआधी माझ्या आवडत्या कॅफेमध्ये जाऊ. काय ना शिंदे, जाम भूक लागली, खूप वडापाव खायची इच्छा झाली. पण सर, केस 404 शिंदे, मला काही माहित नाही, सकाळपासून मी तुझं ऐकतोय. बस सकाळी तू एकतर मला मॅगीचा बर्गर खाऊन दिला नाहीस आणि आताही मला भूक लागली. चल लवकर. हो सर, पण केस. शिंदे, सिनियर ऑफिसर कोण, तू की मी? तुम्ही सर. ऑर्डर कोणाची फॉलो करणार? तुमची सर. हो मग चल, मी काय ऐकून नाही घेणार. चल लवकर. साहिल तो पिंजरे के पक्षी की तरह हो गया. स्कॉलरशिप गई, फेक आईपी, दूसरे कैफे का मैक, सब सेटअप परफेक्ट है. मुझे कोई ट्रेस नहीं कर सके, इसीलिए मैंने फायरवॉल में से सारे फुटप्रिंट्स डिलीट कर दिए. साइबर वर्ल्ड का निंजा हूँ, सारा काम एकदम अंधेरे में करता हूँ, इसीलिए तो ये कलवा कैफे चूज किया था मैंने. छोटू, छोटू. अरे साहब, आज नहीं आया आप? अरे क्या बताऊँ छोटू, बहुत काम था, क्या ही बताऊँ तुझे. ठीक है सर, और बताओ, आपका स्पेशल लाओ? हाँ, जल्दी से स्पेशल लेके आ जा. वैसे भी मेरे पेट को तू ही तो ज्यादा अच्छे से जानता है. अरे सर, आप हमारे रेगुलर कस्टमर हो, आपकी पसंद कैसे भूल सकता हूँ? और आप इतने कूल एसी के हो. हाँ, कूल तो मैं हुई. जल्दी से मेरा वाला स्पेशल लेके आ, मुझे बहुत भूख लगी. ये लो सर, आपका स्पेशल वड़ा पाव और मीठा स्पेशल चटनी. आ गया छोटू. अरे वाह शिंदे, किती छान चटणी आहे, खाऊन तर बघ. अरे बघ. यस, साहिल से आई एम सक्सेसफुल. हाँ बस. OTP. शिंदे, अब दूसरे अकाउंट पर पैसे ट्रांसफर करूंगा. अब मुझे कोई नहीं पकड़ सकता, मैं तो टेक निंजा हूँ. सर, श्योर का? मी आयपी डबल चेक केला, लोकेशन मिसमॅच दिसते. त्याचा मिसमॅच नावाचा डिस्ट्रॅक्ट गेम आहे, एक इन्स्टंट ट्रेस केलाय. सर, तुमची खूप कामाला आली.
शिंदे बुक वगैरे काय नाही, तू काय मला अंडर एस्टिमेट करतो का? येस सर. हॅकरसाठी हा फक्त एक मी कट रचला होता, समजलं? कसलं काय आणि काय सर नुसतं बोलायला. काय रे, तू स्वतःला इनविजिबल निंजा समजतोस काय? एवढा विजिबल दिसतोय आणि त्यात एवढा लाऊड. चल तुला विजिबल पोलीस दाखवतो. क्या मैं मैं तो फ्रीलांसर हैकर हूँ सर. तू फ्रीलांसर फेक आयपी यूज करके बहुत अच्छे से हमें फसा रहा था. आमच्या सरांना काय असं तसं समजलं काय? त्यांनी तुला खूप आधीच ओळखलं होतं. सर मैंने कुछ नहीं किया सर, कुछ मिसअंडरस्टैंडिंग. रुको रुको सर. मेरे परिभाषा में मिसअंडरस्टैंडिंग को हँडकफ बोलते. शिंदे चल याला जेल दाखव, विजिबल वाला. चला सर. चल. एक हॅकर ज्याचा इगो होता वायफाय सारखा ओपन, एक पोलीस ज्याची भूक होती क्लू सारखी शाल, आणि एक कॅफे जिथे कॉमेडी आणि सायबर क्राईमला ठेवला एकाच प्लेटवर. या सगळ्यातून कळतं सायबर क्राईम समोर तुम्ही स्ट्रॉंग हॅकर नसला तरी चालते, पण स्मार्ट युजर असणं फार गरजेचं आहे. कारण एक क्लिक आणि सगळं खतम. तर सायबर जगात सेफ राहा, अलर्ट राहा. सर, अरे साई, माझे पैसे मिळाले. तुमच्याचमुळे सायबर क्राईमची वॉर जिंकली. तुमचा मी खूप खूप आभार आहे. थँक्यू व्हेरी मच सर. अरे हो शिंदे, फक्त टेक नॉलेज आणि स्ट्रॅटेजीने अशा केस सॉल्व्ह होतात. आणि त्यात तुझी केस आली कोणाकडे होती? जाधव द ग्रेट इन्स्पेक्टरकडे. ती सॉल्व्ह होणारच होती. हो साई, सायबर सिक्युरिटीमध्ये पेशन्स, टेक्नॉलॉजी आणि टीम वर्क यानेच केस सॉल्व्ह होते. हे नसेल तर तुला कधीच तुझे पैसे परत मिळाले नसते. बघ शिंदे, माझ्या हुशारीने कशी केस सॉल्व्ह झाली. हो सर, मस्त वडापाव सॉल्विंग केस होती. चला सर, दुसरी केस आली असेल, लगेच जाऊ. असं म्हणतो. हा सर. चला सर. ठीक आहे, चला. सायबर क्राईम वॉर लढायला फक्त पोलीसची नाही तर तुमच्या सतर्कतेची पण तेवढीच गरज असते. जरासा विलंब आणि तुमचा पैसा आणि डाटा आणि ओळख गेलीच समजा. भारतीय सायबर क्राईम पोर्टलवर लगेच वेळ न घालवता कंप्लेंट केली तर पहिल्या 24 तासात तुमची कंप्लेंट दाखल होते आणि तुमचे पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळतात. कंप्लेंट करायचा रस्ता एकदम सोपा आहे. www.cybercrime.gov.in वर तुम्ही कंप्लेंट करू शकता किंवा आपला हेल्पलाईन नंबर आहे 1930. या पोर्टलवर फ्रॉड, ब्लॅकमेलिंग, फिशिंग आणि सोशल मीडिया मिसयूज सारख्या घटनांचे कंप्लेंट देऊ शकता. प्रत्येक जण टेक जिनियस नसतो, पण टेक बद्दल नॉलेज असणं तेवढंच गरजेचं आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा. तुमचा एक टाइमली रिपोर्ट दुसऱ्या अनेकांना सायबर अटॅक पासून वाचवू शकतो. पण मंडळी, तुम्हाला हे सगळं एकदम परफेक्ट वाटत नाही का? असं नाही वाटत काही चुकलं असेल? हा ऍक्ट फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी सोपा होता. आता जरा तुम्ही विचार करा, जर हॅकरने ते पैसे दुसऱ्या अकाउंटवर पाठवले असते तर साहिलला ते परत भेटले असते का? हॅकरची ही स्ट्रॅटेजीच असते. एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवरून तिसऱ्या अकाउंटवर असे अनेक अकाउंटवर ते पैसे फिरतात आणि ते परत आपल्याकडे कधीच मिळत नाही. म्हणून टाइमली रिपोर्ट करा, टेकी राहा, सतर्क राहा. थँक्यू.